आदित्य ठाकरे ने संभाली शिवसेना यूबीजी की कमान। पिछले 25 साल के कार्यभार का पूरा ब्यौरा देते हुए उन्होंने महायुति को नोट चोर वोट चोर करार दिया है और कहा कि इनको इस बार हराना है और महायुति में उद्धव गुट का झंडा फहराना है। और तमाम उन्होंने ये जो बयान दिया है वो काफी सुर्खियों में भी बना हुआ है और साथ ही साथ उन्होंने बताया किस कदर जो है उनके क्रेडिट्स को बीजेपी द्वारा चुराया जा रहा है। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। खोटं बोलायचं कसं हे भाजपकडून शिकावं, पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे। मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत, ती कामं लोकांसमोर आहेत, ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे। मग बीईडी असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळे कामं आम्ही केलेत। तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही। आणि हे आपण तंतोतंत पाळलेलं आहे आतापर्यंत। तुम्ही मला सांगा ना, नोटबंदीचं क्रेडिट कधी आपण घेतलंय का? रुपया पडतोय त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? प्रदूषण वाढतंय त्याचं क्रेडिट आपण घेतलेलं आहे? बेरोजगारी वाढते त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? स्मार्ट इंडिया, फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया वगैरे जे काही त्यांनी केलं त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? मुख्यमंत्री साहेब, आम्ही नोटबंदीचं क्रेडिट घेतलेलं नाही, तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका। मुख्यमंत्री साहेब, आम्ही रुपयाचं क्रेडिट जो पडतो त्याचं क्रेडिट घेतलं नाही, तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका। तुमचे सगळ्याच्या फेल्ड स्कीम्स आहेत त्याचं आम्ही क्रेडिट घेतलेलं नाहीये, तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका। आता कोस्टल रोडमध्ये जे मला मुद्दामून सांगायचं तुम्हाला, कारण तुम्ही इथून बाहेर निघाल्यानंतर पहिला दिसणार तो कोस्टल रोड, तो आपण केलेला आहे। आणि आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात। वोट चोर, नोट चोर, क्रेडिट चोर ह्यांना रोखणं आता गरजेचं आहे।